शाळेत गुरुजींनी सांगितलं होतं, आईच्या पदरावर निबंध लिहा. मग एक विद्यार्थ्यानं लिहिलं, आईच्या पदरावर. संपूर्ण वाचाल तर मन भरून येईल. आदरणीय गुरुजी, आईचा पदर ही तिच्या मातृत्वाची, तिच्या गरिमेची एक सुंदर छाया होती. आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरवण्यासाठी उपयोगी यायचा. आईचा पदर मुलांचे घाम, अश्रू पुसण्यासाठी, घाण झालेले कान, तोंड साफ करण्यासाठी वापरायचा. कधी डोळ्यात काही गेले की आई पदराचं छोटं गोळं करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायची आणि जादूसारखं दुखणंही थांबायचं. आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलांसाठी तिची कुशी गादीसारखी आणि आईचा पदर चादरीसारखा असायचा. कोणी अनोळखी पाहुणा घरी आला तर मुलं आईच्या पदरामागे लपायची. मुलांना जेव्हा लाज वाटायची तेव्हा ते आपले चेहरे आईच्या पदरामागे झाकायचे. जेव्हा बाहेर कुठं जायचं असे तेव्हा मुलं आईचा पदर घट्ट धरून ठेवायची. तोच पदर त्यांना वाट दाखवायचा. थंडीमध्ये आई आपल्या पदराने मुलांना चारही बाजूनी लेपटून ऊब द्यायची आणि पावसात आईचा पदर छत्री बनायचा. आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरला जायचा, कधी झाडावरून पडलेली फुलं किंवा जाबूक गोळा करण्यासाठी, कधी अनाज, दान, प्रसाद बांधून आणण्यासाठी आईचा पदराचा उपयोग व्हायचा. आईचा पदर घरात वस्तूंची धूळ साफ करण्यासाठी उपयोगी पडायचा. कधी काही हरवलं की आई पदराला गाठ मारायची आणि म्हणायची, सापडेल, खरंच ती वस्तू सापडायची. आईचा पदर म्हणजे एक चांगलं चालतं फिरतं बँक लॉकर. कधी कधी मुलांच्या नशिबाने त्या बँकेतून एखादी चॉकलेटाची नाणी मिळायची. आईचा पदर काही जादूच होती, अशी जादू जी आजची पिढी कधीच समजू शकत नाही. साडी घालणाऱ्या त्या आईच्या पदराला समर्पित. एका शब्दात सांगायचं ठरलं तर आई असते जन्माची शिदोरी, पुरतही नाही आणि उरतही नाही. आईचा पदर मायेचा ओलावा, मायेच्या पंखाखाली मिळतो विसावा. आईच्या मायेसारखे नसे कुठेच धन, त्या धनाची किंमत जिवंतपणी जाण. आईच्या मायेची नको किंमत करू रे बाळा, आईसारखा नसे कुठेही जिव्हाळा.